स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरे यांनी ट्विट केलंय। सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मामध्ये तेढ पसरवणं सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये जातींवरून डोकं फोडणं सुरू आहे असाही घणाघात राज ठाकरेंनी केलाय। सत्ताधारी याला खतपाणी घालतायत असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे त्यांनी ट्विटमध्ये आपण एकदा पाहूयात। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती। सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते। सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत। आणि सध्या सावरकरांचा उदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का, त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे। प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच त्यांना झेपत असतील का? हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच, ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सॲप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे। याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदूबाबांच्या भजनी लागल्याचं दिसतात। आपण कोण होतो, आपल्या महाराष्ट्राची परंपरा किती उज्ज्वल होती हे न पाहता उत्सव डीजे यांच्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवलं जाते। सावरकर हे प्रखर हिंदू धर्माभिमानी होते, पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही। आज सावरकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरू आहे। जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरू आहे आणि याला खतपाणी सत्ताधारी घालतायत।